जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 2 जवान शहीद, 1 जवान. अकोल्यातील मोरगाव भाकरे या गावचा प्रवीण जंजाळ असं शहीद जवानाचं नाव. अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावामध्ये प्रवीण जंजाळ शहीद झाल्यामुळे शोकाकुल वातावरण. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक, दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या चकमकीमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 4 जण लपून बसल्याची भीती व्यक्त. देशात पावसानं सरासरी गाठली. आतापर्यंत 201 मिलीमीटर पावसाची नोंद. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडेही पावसानं फिरवली पाठ. महिनाभरामध्ये फक्त 5% पाणी जमा. नाशिकच्या मालेगावमध्ये पावसाअभावी पिकं करपू लागल्यानं पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. विहिरीमधील पाण्याचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज धोत्राच्या पायघड्या घालणार, तर दुपारी मेंढ्यांचं रिंगण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज लोणंदमध्ये मुक्काम, 2 दिवसांचा असणार मुक्काम. आषाढी वारीसाठी 380 लाखांची औषध खरेदीला मंजुरी. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते. धाराशिव जिल्ह्यातल्या उपळा माकडाचे या गावामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत. पालखीवरती जेसीबी मधून फुलांची उधळण. वर्षा बंगल्यावरती रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक. विधान परिषद निवडणुकीसंदर्भामध्ये बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. महायुतीमध्ये समन्वय राखण्यामध्ये अपयश आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. आता समन्वय राखण्यासाठी कामाला लागू. अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महायुतीनं आणखी 20 लाख मतं घेतली तर विधानसभेमध्ये 200 जागा निवडून येतील, फडणवीसांना विश्वास. वेडबाकडं बोलायचं असेल तर नेत्यांना विचारून बोला. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रवक्त्यांना विनंती. महायुतीची बदनामी टाळा. जो बदनामी करेल त्याच्यावरती कारवाई करणार. महायुतीच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंडखोरांना इशारा. काही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे जाहीर मागणी. फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस काम करतो. महायुतीच्या मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. एखादं आंदोलन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला धरून नसावं. मंत्री उदय सामंत यांचा जरांगेंना टोला. तर मराठा समाजाला 10% मिळणारं आरक्षण दिलंय, सामंत यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन. यावेळी खासदार संजय राऊत यांची उपस्थिती. रवींद्र वायकर भाजपसोबत आले त्यामुळे त्यांना गिफ्ट दिलं. वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून आमदार रोहित पवार यांची टीका. लातूर नीट प्रकरणामधील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर दुसरा आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. चौथा आरोपी गंगाधरला बेंगळुरूमधून अटक. मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावरती चढवू नका. चंद्रपूरच्या व्याहाड खुर्द गावी सत्कार कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये असलेल्या सत्कार कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची दांडी. धानोरकरांनी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावरती येणं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं उत्तर मागितलं होतं, मात्र अजूनपर्यंत अजित पवारांनी रिप्लाय फाईल केला नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक सरकार, न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सत्याचाच विजय होईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विश्वास. राखीव खेळाडूंनी बोलू नये, त्यांनी पाणी घेऊन जायचं असतं. संजय राऊतांच्या सरकार क्लीन बोल्डच्या टीकेवरती उदय सामंत यांचं प्रत्युत्तर.
चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरमध्ये कृतज्ञता मेळावा। यावेळी वादळी वाऱ्यांमुळे मंडपाचं नुकसान झालं। सोलापूरच्या रामवाडी परिसरातली घटना। निवडणुकीच्या पूर्वी आपली पाठ थोपटून घेण्यासाठी क्रिकेटपटूंना 11 कोटी रुपये जाहीर। मात्र सरकारनं अंथरूण पाहून पाय पसरावे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवरती टीका। सरकारी तिजोरीमधून क्रिकेटपटूंना इतकं बक्षीस द्यायची गरज नाही, त्यांना या बक्षिसाची गरज नाही। आदर करा, पण तिजोरीवरती भार टाकणं योग्य नाही। अंबादास दानवे यांचा सरकारवरती हल्लाबोल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची महानगरपालिकेच्या ए वॉर्ड कार्यालयाला अचानक भेट। स्थानिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जात आहेत याचा घेतला आढावा। वेळेच्या वेळेमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवा, नार्वेकरांची अधिकाऱ्यांना सूचना। पिच तयार करू आणि मग बॅटिंग करायची की नाही ते ठरवू। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात। वाशीमधल्या सेक्टर 9 मध्ये कार्यालयाला सुरुवात। मात्र संबंधित इमारतीला नवी मुंबई महानगरपालिकेचा वापर परवाना नसल्याचं समोर। पिंपरी ते निगडी मार्गावरती 2026 अखेर मेट्रो धावणार। भक्ती शक्ती चौकामध्ये पहिल्या पिलरची पायाभरणी। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह 5 जणांवरती गुन्हा। अधिकाऱ्यांनी बनावट दस्तऐवजाच्या द्वारे MRTP दाखल केल्याचा आरोप। लाचलुचपत विरोधी पथकाची कारवाई। बच्चू कडू पुन्हा एकदा महायुतीच्या बॅनरवरती। मुंबईमधील महायुतीच्या मेळाव्यामध्ये व्यासपीठाच्या बॅनरवरती बच्चू कडू यांचा फोटो। पुढची लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढणार। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा। अकोल्यामध्ये पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात आली तटपुंजी रक्कम। या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा महादेव जानकर यांचा इशारा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार। या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची दांडी। माजी मंत्री नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांनी केली दीक्षाभूमी परिसराची पाहणी। अंडरग्राऊंड पार्किंगसाठीचा खड्डा बुजवावा आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावे, राऊतांची मागणी। सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवारपासून सुरू होणार। 12 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या याचिकेवरती सुनावणी होणार। अजित रानडे यांच्या नियुक्तीच्या वेळी नियमांना हरताळ फासला। UGCची गोखले इन्स्टिट्यूटकडे विचारणा। चौकशी समिती स्थापन होण्याची शक्यता। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅलीचं आज परभणीमध्ये आयोजन। या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी पूर्ण। शहरातील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल। हिंगोलीमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी। भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या घालून मराठा बांधवांचा सहभाग। भुजबळांचं ऐकून मराठ्यांवरती अन्याय करू नका। भुजबळांनी आपल्या विरोधात टीम तयार केली आहे। मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण नाही। सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, मनोज जरांगे यांची मागणी। मराठ्यांचाही व्यवसाय शेती, मग तरीही आरक्षण का नाही, जरांगेंचा सवाल। 13 तारखेच्या आत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, अन्यथा आमचा निर्णय झेपणार नाही। आमच्या नादी लागलात तर सर्वांचा सुपडा साफ करू, जरांगेंचा इशारा। मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणामध्ये सोमवारी सर्वपक्षीय बैठक। सगळे सोयऱ्यांच्या मागणीसंदर्भामध्ये काम सुरू। चंद्रकांत पाटील यांची माहिती। भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारांची टोळी। आजपर्यंत भाजपनं त्यांच्यावरती आरोप केले, त्यांचं पुढे काय झालं या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी। रवींद्र वायकर यांच्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात प्रवेश केल्याबद्दल राजू शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनर। विनोद पाटील आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांचाही बॅनरवरती फोटो। हरिभाऊ बागडे आणि अतुल सावे यांची राजू शिंदेंसोबतची चर्चा। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, अतुल सावे यांची राजू शिंदे यांना विनंती। राजू शिंदेंसोबत बैठक झाली, ते कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाहीत याची खात्री। राजू शिंदेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नगरमध्ये दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जन आक्रोश आंदोलन सुरू। आज या आंदोलनाचा
आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार बाळासाहेब थोरात, जयंत पाटील भेट देणार, निलेश लंके यांची माहिती. नगरमध्ये सुरू असलेल्या निलेश लंके यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली भेट. अधिकारी आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही ही संतापजनक गोष्ट, नवले यांची प्रतिक्रिया. निलेश लंके यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी राणी लंके यांचाही सहभाग. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, लंकेंचा इशारा. बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलेलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करणार, रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार. हे सर्व उमेदवार शेतकरी असतील. रविकांत तुपकर यांची घोषणा. आजपासून विधानसभेची तयारी सुरू करणार. पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलैच्या दरम्यान मांस, मटण आणि मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवरती बंदी. आषाढीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाचा निर्णय. दिवे घाटामध्ये दिवसा बिबट्याचं दर्शन, प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा. दिवे घाटामध्ये मागच्या 2 दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याची माहिती. वसईमध्ये 6 दिवसांपूर्वी एका घरावरती वडाचं झाड कोसळलं. आठवडा होत आला तरी देखील पालिकेनं हे झाड हटवलं नाही. त्यामुळे घरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावरती मुलीच्या घरी राहण्याची वेळ. अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बॉम्बसदृश्य स्फोट झाल्यामुळे खळबळ. स्फोटामध्ये कोणीही जखमी नाही. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह बॉम्ब स्क्वॉड पथक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.